नमस्कार दर्शक हो, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात पूज्यनगरी न्यूज। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा नगर परिषदेकडून हरित धाराशिव अभियान यशस्वीरित्या पार। एक पेड़ माँ के नाम अभियान अंतर्गत परंडा येथे 51,000 वृक्ष लागवड। वृक्ष लागवडीसाठी 12 शाळेतील 1,765 विद्यार्थी, 163 शिक्षक, बचत गटाच्या 160 महिलांचा सहभाग। माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने नगर परिषदच्या मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला होता एका दिवसामध्ये। त्या अंतर्गत आपण परंडा नगर परिषदेमार्फत 51,000 वृक्ष लागवड दर्गा परिसरामध्ये आज केलेली आहे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66। आता बातमी विस्ताराने। जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली हरित धाराशिव अभियान अंतर्गत नगर परिषद कार्यालय व लोकसहभागातून परंडा येथील दरगाह परिसरात शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 51,000 वृक्ष लागवड करण्यात आले। वृक्ष लागवड अभियान यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार निलेश काकडे, गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। या वृक्ष लागवडसाठी परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद कन्याशाळा, महात्मा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, क्रांती करियर अकादमी, रागे शिंदे महाविद्यालय, संत मीरा पब्लिक स्कूल, बावची विद्यालय, रावसाहेब विद्यालय, महारुद्र मोठे विद्यालय, कल्याण सागर हायस्कूल, जिजामाता विद्यालय या 12 शाळेचे 1,765 विद्यार्थी तर 163 शिक्षक व बचत गटाच्या 160 महिला असे एकूण 1,925 जणांनी सहभाग घेतला होता। झाडे जगवण्यासाठी ड्रीप लाईन टाकून झाडांना पाणी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वडेपल्ली यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना दिली। मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी तालुक्यातील सर्वात मोठे 51,000 वृक्ष लागवड यशस्वीरित्या पूर्ण केल्याने माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, अमर साळुंके, माजी नगरसेवक संजय घाडगे, सरफराज कुरेशी, वाजिद दखनी, जावेद पठाण, राजकुमार माने, संतोष माळी, पापा शिंदे, धीरजसिंह ठाकूर, क्रांती करियर अकादमीचे संचालक विकास काळे, नगर परिषद कर्मचारी जगदीश सांडगे, नगर अभियंता राहुल रणदिवे, फिरोज शेख, संतोष साबदे, श्रीकृष्ण तांबवे, पंडित कुलकर्णी, मुनीर जिकरे, गजानन पाटील, संतोष दीक्षित, किरण शिंदे, राजेंद्र कडबणे, बापू जाधव, सोमनाथ कसबे, बालाजी यादव यांच्यासह कर्मचारी आदी कर्मचारी उपस्थित होते। हरित धाराशिव अभियान आज परंडामध्ये तुम्ही जे राबवलं आहे त्यामध्ये लोकांचा सहभाग कसा होता आणि किती वृक्ष लागवड करण्यात आली, थोडी ह्याची माहिती सांगा। आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला होता एका दिवसामध्ये। त्या अंतर्गत आपण परंडा नगर परिषदेमार्फत 51,000 वृक्ष लागवड दर्गा परिसरामध्ये आज केलेली आहे। त्या वृक्ष लागवडीमध्ये शहरातील संपूर्ण शाळांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मिळालेला आहे। जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांनी जवळपास एका तासामध्ये संपूर्ण 51,000 रोपं आज लागवड केलेली आहे। हे जे वृक्ष लागवड केली तुम्ही त्याच्या जगवण्यासाठी जे काय पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे? आपण आता ही जी लागवड केलेली आहे वृक्ष यांच्यासाठी ठिबकची व्यवस्था करतोय आणि आपल्या दर्गा परिसरामध्येच टाकीची व्यवस्था आहे, त्यामुळे पाण्याचा कुठला इश्यू नाहीये। त्यामुळे आपले 2 दिवसामध्ये ठिबकची व्यवस्था होऊन जाईल रोपांसाठी। तुमच्या या अभियान राबवण्यासाठी शहरातून शाळा शिवाय आणखीन कुणाचा सहभाग होता आणि प्रतिसाद कसा मिळाला? शहरातून सगळ्या नागरिकांचा छान प्रतिसाद मिळाला आहे। सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब स्वतः आलेले, तसेच माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर हे स्वतः आलेले होते, तसेच दत्ता अण्णा साळुंके सुद्धा आलेले, तसेच इतर सर्व आपले माजी नगरसेवक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, बचत गटाच्या महिला
आणि ज्या सर्वांची मी इथं नावं आता घेऊ शकत नाहीये, पण सर्व लोकांचा म्हणजे उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला आणि शहरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वेव तयार झालेली आहे. शहरामध्ये एवढी लागवड केलेली आहे त्याबद्दल शहरामधलं एक वातावरण, हरित वातावरण, छान वातावरण झालेलं आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.